सगळ्यात चांगलं नाही बोललेलंच बरं आहे माय बाप. बोलून वाद करण्यापेक्षा गप राहिलेलं बरं. आणि बोलणं बी आपलं नीट राहिलं नाही, तोंडाव एक माग एक, तोंडा वा 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 वा. तुमच्यासारखं व्यक्तिमत्व तालुक्यात सुद्धा नाही. तोंडावर पुढे गेल्या बांगार ती बोलूच नका ना, त्याच्यापेक्षा गप मरायचं. हा, त्याच्यामुळं कोणी कोणाशी नाही बोललेलंच बरं आहे हो. आणि तो को बरं म्हणले आम्ही देवा सोडून तर दुसरं काही बोलतच नाही. बोलण्याची नाही आता देवा बिन काय, आता देवा बिन काय, आता देवा बिन काय. बोलण्याची नाही देवा बिन काय, आता देवा बिन काय. बोलण्याची नाही आता देवाविन काही. आणि जर बोलायचंच झालं तर असं बोलू की त्या बोलण्याला देव सुद्धा डोलला पाहिजे. बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. त्यापेक्षा संसारात नाही बोललेलं बरे. कोणी कोणाशी न बोला, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. ही परमार्थातली तत्व या ठिकाणी सांगितलेले आहेत. राहिलेल्या चरणाचा भावावर तर उर्वरित कृष्णचरित्र आपण भजनानंतर पाहू. एकदा हातानं टाळी मुखानं नाम. सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचं आहे. हार घालण्यासाठी घरातली मंडळी पुढे या. विडोबा रखुमाई आमच्या ओमकार महाराजांनी मुखातून शंख वाजवला. मला शंखाची गरजच नाही, टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोटवरी पुरे म्हणाल तोवरी, हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. अशा पद्धतीनं भगवंताचा आणि गोपाळांचा हा संवाद. आणि आज ही काल्याची सेवा चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळे. जगामध्ये देव अवतार का घेत असतो तो तर पृथ्वीवरील दैत्य मातले ते फार गाराने सुरवर सांगत. ते अधर्म वाढला की देवानं अवतार घेतला म्हणून समजा. आणि सध्या बी तशीच परिस्थिती हो. काय चांगलं राहिले 10 मिनिटं टी व्ही बघा, दिवसभर करमत नाही. हाय का काय टी व्हीला चांगलं धराधरी वाडावडी आपटापटी उचला उचली पळापळी भुकाभू शाई फेकान टायर जळा आंदोलन करा मोर्चा काढून ह्याची एवढी पळाली त्याची तेवढी पळाली, ह्याला एवढे खोकेन ह्याला ग्राउंड ह्याला चिन्ह नोटो फुटू कोणाचा टाका जरा जगो त्यांना सुखाने आम्हाला. नोटो फुटू कोणाचा टाका, लोकांना नोटा कशा मिळते ह्याच्यावर चर्चा करा. ह्याच्यावर हाय का इथं लोकांना बिडीला पैसे राहिले नाही तर फुटूचं काय करायचं, नोटा द्या. ही सगळी अस्ताव्यस्तता, खऱ्याला किंमत राहिली नाही. त्या जपानमध्ये चोर पकडा मशीन आणलं, एका तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत नेलं, एका तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं, अर्ध्या तासात मशीन चोरीला गेलं.
चोराचा तर मिळच नाही, पण मशीनच नेलं मायबाप. सगळं अवघड झालंय, काय सांगा तुम्हाला. सगळा लबाडीचा धंदा. पिक्चरचं थिएटर होतं आणि पिक्चरच्या थिएटरच्या दारात एक आंधळ म्हातारा बसलं, भिकारी काहीतरी द्या साहेब. आणि सुशिक्षित माणूस तिथे गेला आणि 1000 रुपयाची नोट दिली त्या आंधळ्या भिकारी माणसाला. 1000ची नोट आता आहे का? दिली म्हणजे कोणती दिली? बंद झालेच दिले ना, मन की बात. नोटा बदलल्या रातोरात. गरीबाला संकटाला द्यावी लागली सात, मोठी बसली घराच्या आत. निर्णय चांगला होता पण अंमलबजावणी होत नाही. आणि मग 1000ची नोट दिली त्या आंधळ्या व्यक्तीला आणि त्या आंधळ्याने डोळं उघडून बघितलं. कोणी? आंधळ्याने डोळं उघडून बघितलं. इकडे भिकारी समजला काय? आणि हाय कोण? भिकारी वजन हाणतही जात द्या. जुन्या नोटा देतो, घेऊन जा चल बागारी. आता मला तो आंधळा तुला कसं काय दिसली? म्हणला मी नाही आंधळा, मी बदली बसलोय म्हणला. आणि म्हणला मग हितला आंधळा कुठे? आणि तो पिक्चर बघाय गेला. हा आला का तेव्हा पिक्चर बघतो येव नोटा, म्हणजे खरा आंधळा कोण आहे बुवा? इथं पैसे देणाराच आंधळा झालाय मला. हे सध्या असलं झालं काय सांगा तुम्हाला. आणि अशा बदलत्या काळात अशा पुण्यासारख्या शहरासारख्या शहरीकरणाच्या वातावरणामध्ये हे संत कथा करणं, हा कीर्तन सोहळा करणं हे भाग्यवान माणसाची लक्षणं आहेत मायबाप. इथं पैशावाली लई माणसं फुटाफुटाव पडल्यात, पण सगळ्यांनाच अशी सत्प्रवृत्ती प्राप्त होते का? दरवर्षी रामायण कथा असेल, भागवत कथा असेल, यावर्षी आमच्या साखरे बाबांच्या मुखातून ही संत चरितामृत कथा या परिवारानं आयोजित केली. अरे हे भजन पूजन होण्यासाठी माणसं सुद्धा भाग्यवान असावे लागतात. भाग्यवंत घरी भजन पूजन, हो 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 भाग्यवंत घरी भजन पूजन. त्याला भाग्यवान माणसं असावे लागतात. हे टाळ कुठेही वाजत नाही. वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व वैष्णवागरी सर्व काळ, सदा झन झनती टाळ. ही भजन पूजन ही वैष्णवनिष्ठांची साधना करण्यासाठी हे पवार परिवार भाग्यवान आहे मायबाप. म्हणून त्यांच्या दारामध्ये कथन कीर्तन कुठेही होत नाही. जागोजागीचे महिमा गोकुळ वसविले रामा. आणि म्हणून अशा सध्याच्या कठीण काळामध्ये असा सुंदर सोहळा करणं या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. अधर्म वाढला की देवानं अवतार घेतला म्हणून समजा मायबाप. म्हणून श्रावण महिन्यामध्ये कृष्ण पक्ष अष्टमी तिथी, रोहिणी नक्षत्र, बुधवारचा दिवस, बंदी शाळेमध्ये भगवान श्रीकृष्णाने आपल्या जन्माचं प्रागट्य केलं. आणि त्यावेळेस देवाने सांगितलं, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला,
गोकुळाला आले आणि पहाटे 4 वाजता नंदवाच्या वाड्यामध्ये एक दिवशी आले. तिने दाशीनं साजिरे गोजर रूपवान गुलवान शिलवान आणि मनमोहक ते बालक पाहिल्याच नंतर त्या गवळीनं अख्ख्या गोकुळामध्ये वार्ता पसरली. गवळण मनत गे मनत गवळणीला मनत गे मनत गवळणीला पुत्र झाला यशोधरा पुत्र झाला यशोधरा झाला यशोधरा पुत्र झाला यशोधरा टाळी टाळी टाळी. पुत्र झाला झाला पुत्र झाला गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. झालाय कुणाला? कुणाला झालता? देवकीला. आणि इथं काय चालू आहे? पुत्र झाला. याला म्हणायचं नवल कळे कानोबाची कोडी. ही कोड उलगडणार नाही. झाला एकाला गाजा वाजा दुसऱ्याच चालू आहे. माय बाप गवळण सांगते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. आणि काय ते आनंद गोकुळामध्ये मायबाप आनंदल्या नरनारी. आणि त्याचं प्रतीक गुडिया तोरणे करते कथा गाते गाणे. गोकुळात आनंद आणि मथुरेत मीटिंग बसवली जाकरे बाबा कंसन डायरेक्ट. त्यो म्हणला एवढी फिल्डिंग लावून हे निसाटलाच कसं काय वा. बाकीचे म्हणले आता एवढी पंचवार्षिक जाऊन दे म्हणले. आता पडलंय पडून दे. आता पुढच्याच्या कामाला लाग. हेतून पुढचं नियोजन. आणि मग कंसाने पोकार केला. ऐ जो कोणी माझ्या वैऱ्याला मारल त्याला अर्ध राज्य बक्षीस म्हणून दान. अर्ध राज्य दान मिळणार म्हणले. एक राक्षस पुढे निघाला म्हणले मी मारतो कृष्णाला. त्याचं पोरग संघ आलं तर ते म्हणले पप्पा थांबा. अर्ध राज्य दान मिळते पण तिकडून जिवंत महागारी आलं तर. तिकडे गेलेला नाश्त्यावर जातं ते परत रिटर्न येतात मरायला जातं का माग. पोराने आडवलं बाप माघारी फिरला. ही पोरं चित्रित असतात. मला एक जण म्हणला महाराज अशी कोणती गोष्ट ती वाढल्यावर बारीक होती. म्हणलं वायर वाढल्यावर लांब ते दावा वाढल्यावर लांब तर लब्बर वाढल्यावर लांब ते वाढल्यावर बारीक होती. म्हणलं मला नाही येते. ते म्हणलं किती सोपं आहे बिडी. बारकाल्यांची डोकी म्हणजे लय आउट असते. आता बिडी वाढल्या बारीकच होते ना कैलास मार्क. त्याचा बाप रोजवडी त्यांनी ती बघते. बिड्यावाले चित्रे असतात. मग पुरे गावागावात नाटकं व्हायची. आणि नाटकात काय महिला काम करत नव्हत्या जुना काळ. आता सगळ्या क्षेत्रात महिला टॉपला. गायक वादक IPS PS सॅक्रेटरी प्रांत तलाठी ग्रामशे सरपंच आमदार खासदार मंत्री पंतप्रधान राष्ट्रपती सुद्धा महिला आहेत का नाही. द्रौपदी मुर्मू वाजवा टाळ्या जरा. देश तुमच्या ताब्यात आहे. सगळ्या क्षेत्रात महिला टॉपला आहेत. पण जुना काळ महिला काय नाटकात काम करत नव्हत्या. एखादं स्त्रीचं पात्र असले तर पुरुषच करायचे. गावातल्या पोरापोरांनी नाटक बसलं द्रौपदी वस्त्रहरण. पण त्यांना द्रौपदीच मिळाला. म्हणजे पोरग तर तसं पाहिजे ना दिसायला गोरं घुमटं नाक्षार. ते द्रौपदीला